हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीतील नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज पुन्हा बैठक। लोकसभेच्या 13 जागांवरून महायुतीचा तिढा शहांच्या दरबारी सुटणार का, याकडे लक्ष। मुंबईत 6 पैकी 5 जागा भाजपला तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकर लढत, तर गोपाळ शेट्टी किंवा पूनम महाजन यांच्या मतदारसंघाची चाचपणी। सूत्रांची माहिती। 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात कामाला लागा। मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं मिशन डोळ्यासमोर ठेवा। केंद्रीय मंत्री अमित शहांच्या बैठकीत सूचना। नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा निवडून द्या। संभाजीनगरमधल्या सभेतून अमित शहांचं मतदारांना आवाहन। महाविकास आघाडीची आज जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक। दुपारी 12 वाजता बैठक होणार। बैठकीत प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। 23 जागांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट। वंचितसोबत चर्चा करून जागा वाटपाचा मुद्दा पूर्णत्वास नेण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत। अमित शहांकडून संभाजीनगरमध्ये भाजपचाच उमेदवार असण्याचे संकेत। मोदींसाठी संभाजीनगरातून आणखी एक कमळ दिल्लीत पाठवा, अमित शहांचं वक्तव्य। संभाजीनगरातून एमआयएमला हद्दपार करायचंय, अमित शहांचा संभाजीनगरमधील सभेतून हल्लाबोल। संभाजीनगरच्या नामकरणाला आता विरोध करणाऱ्यांचा वाट बसायला ठाकरेंना लाज वाटायला हवी। गृहमंत्री अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका। शहांच्या सहीनं औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीसांचं संभाजीनगरमध्ये वक्तव्य, तर एवढंच प्रेम आहे तर विमानतळाचं नाव संभाजीनगर का होत नाही? ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सवाल। लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार। आज संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। बैठकीनंतर भाजपची दुसरी यादी जाहीर होणार। सूत्रांची माहिती। शरद पवारांना महाराष्ट्रातील जनता 50 वर्षांपासून सहन करते। पवारांनी किमान 5 वर्षांचा हिशेब द्यावा। शहांची पवारांवर टीका, तर महाराष्ट्रानं पवारांना 50 वर्ष साथ दिली। जयंत पाटलांचा शहांना उत्तर। नांदेड लोकसभेसाठी प्रतापराव चिखलीकर आणि मिनल खदगावकरांमध्ये रस्सीखेच। मिनल खदगावकरांनी शहांची भेट घेतल्यानंतर चिखलीकरांचीही घेतली शहांची भेट। आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाच्या अनिल देसाईंची 7 तास चौकशी। शिवसेना पक्षनिधी खात्यामधून 50 कोटींचा निधी काढल्याचा देसाईंवर आरोप। ठाकरे गटाच्या राजन साळवींसह कुटुंबियांची सलग 3ऱ्या दिवशी चौकशी। आज दुपारी 1 ते 5 या वेळेत एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। मुंबईतील 15% पाणी कपात आजपासून मागे। पिसे पंपिंग स्टेशनला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा पूर्ववत। 3 ट्रान्सफॉर्मरवर 20 पंप पूर्ण क्षमतेनं सुरू। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन। रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिका आजपासून सेवेत येणार। मुंबईकरांना मोठा दिलासा। सीएनजी 2.5 रुपयांनी स्वस्त, 73 रुपये प्रति किलो दरानं सीएनजी मिळणार। आजपासून नवे दर लागू। सोन्यानं गाठलाय विक्रमी उच्चांक। प्रति 10 ग्रॅम 800 रुपयांनी उसळी घेत 64,404 रुपये तोळा, तर चांदीचा भाव 74,200 रुपये प्रति किलो। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।